नमस्कार प्रेक्षकांनो, मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. जुळली गाठ ग ह्या मालिकेच्या 7 जुलैच्या एपिसोडमध्ये अतिशय इंटरेस्टिंग भाग जो आहे तो लवकरच आपल्याला दिसून येणार आहे. कारण आता ही आपली सावी जी आहे ती दामिनी मुजुमदारच्या रूममध्ये गेलेली असते आणि आपल्या या पप्पांच्या विरोधामध्ये दामिनी मुजुमदारच्या रूममध्ये कुठला पुरावा काही मिळतो का, तो आता सावी शोधत असते. या दामिनीच्या कपाटामध्ये जे काही साड्या असतात त्या सुद्धा सावीने चेक केलेल्या असतात आणि त्यामध्ये आता एक खूप मोठी फाईल जी आहे ती सावीला मिळालेली असते. दुसरीकडे प्रेक्षकांना असं बघायला मिळतं की दामिनी जी आहे ती नेमकं आता बाहेरून घरात आलेली असते आणि ती आपल्या रूमकडे आलेली असते. तेवढ्यामध्ये रीनाचं लक्ष ह्या दामिनीकडे जातं. रीना बोलते की मला पटकन सावीला इकडे बोलवायला हवं, पण रीना आपल्या मनाशी बोलत असते. तेवढ्यामध्ये दामिनीला ही रीना जी आहे ती समोर दिसते. इकडे आता सावीचा आपल्या रूममध्ये शोधाशोध करायचं काम सुरूच असतं. तेव्हा इकडे ही रीना जी आहे ती दामिनीकडे खूप रागाने बघत असते आणि त्याच क्षणी आता ही आपली दामिनी रीनाकडे बघत राहते. इकडे आता दामिनी जी आहे ती या रीनाला बोलते की तू माझ्या दरवाजापाशी काय करते, असं जेव्हा ही दामिनी रीनाला विचारते तेव्हा सावी जी आहे ती आतमध्ये असते आणि तिला दामिनीचा आवाज जातो. आता सावी लगेच पटापट ज्या काही बाकीच्या फाईल असतात त्या शोकेशमध्ये ठेवत असते आणि इकडे आता खाली ज्या काही साड्या ह्या दामिनीच्या पडलेल्या असतात त्या सर्व साड्या ही सावी जी आहे ती आता कपाटामध्ये हळूहळू ठेवत असते. त्यावर आता दामिनी जी आहे ती रीनाला विचारते की मी तुला मराठीत काय विचारलं की तू इथे दरवाजापाशी काय करते. इकडे आता सावीचं लक्ष दामिनीकडे लागलेलं असतं. दामिनी रीनाला बोलते की कुणी आतमध्ये आहे का. आता इकडे ही रीना घाबरलेली असते आणि तेव्हा ती काही वर बघायला तयार नसते. दामिनी जी आहे ती रीनाला बोलते की तुला मराठी कळतं का, मी तुला काय विचारते, असं म्हणत इकडे आता दामिनीने रीनाला बाजूला ढकललेलं असतं आणि तिने दरवाजा उघडलेला असतो. जेव्हा दामिनी ही दरवाजा उघडते तेव्हा तिला आतमध्ये आपली सावी जी आहे ती दिसते. सावीला बघून ह्या दामिनीला इतका राग येतो आणि तिला आता कळत नाही की नेमकं ही आपल्या रूममध्ये कशासाठी आली. तेव्हा सावी जी आहे एक छोटीशी बॉटल घेते आणि तिला आता हातामध्ये झेलत असते आणि तेव्हा आता इकडे ही दामिनी खूप चिडते आणि ती सावीला बोलते की सावी तू इथे काय करतेस, असं दामिनी चिडून सावीला विचारते. तेव्हा सावी ही जी आहे ती आपली हळूच उठून उभी राहते होते. तेव्हा दामिनी बोलते की ती बाटली इकडे दे. तेव्हा इकडे ही सावी बोलते की अहो ही बाटली मला खेळायला लागत होती, असं पण इकडे ही सावी दामिनीला बोलते. दामिनी बोलते की तू वेडी आहेस का ग जरा, आणि असं म्हणत आता ही दामिनी त्या सावीच्या हातातली ती बाटली हिसकावून घेते आणि बोलते की असं औषधांच्या वस्तूंशी खेळायचं नसतं, असं म्हणत तिकडे दामिनी जी आहे ती या अवंतीवर खूप चिडते आणि अवंतीला बोलते की अवंती अवंती. तर आता सावी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की त्या फाईलमध्ये नेमकं काय असेल बरं. तर आता अवंती तिथे धावत पडत येते आणि ह्या दामिनीला विचारते की काय झालं आहे. तेव्हा दामिनी बोलते की ही इथे कशी आली ते उत्तर दे. तेव्हा मात्र इकडे ही रीना जी आहे ती बोलते की अहो आजी आम्ही लपाछपी खेळत होतो. ती जी आहे ती खूप चिडते आणि बोलते की इथे काही खेळायची जागा आहे का. अगं तुला सावीवर किती वेळा लक्ष ठेवायला लावलं होतं आणि तू का सावीवर लक्ष ठेवलं नाही, असं ही दामिनी अवंतीवर चिडून बोलत असते. तेवढ्यामध्ये धैर्य तिथे येतो. धैर्य बोलतो की काय झालं आई. तेव्हा सावी बोलते की धैर्य आम्ही चोर पोलीस खेळत होतो, दुसरं काहीच नाही, असं सावी बोलत असते. तेव्हा आता दामिनी जी आहे ती बोलते की अरे धैर्य मी ओरडले नाही, फक्त यांना विचारलं की इथे तुम्ही कशासाठी आल्या. तुम्हाला माहीत होतं ना मागच्या वेळेस सावी कशी कपाटामध्ये अडकली होती, त्यामुळे मी ओरडले, बाकी काही नाही, असं पण ही दामिनी आता खोटं खोटं बोलत असते. त्यावर आता धैर्य जो आहे तो सावीला बोलतो की बाळा असं दुसऱ्याच्या रूममध्ये नाही खेळायला यायचं. तेव्हा सावी बोलते की मला फक्त लपायचं होतं. तर सावी जेव्हा असं बोलते तेव्हा धैर्य बोलतो की बाळा आपल्या रूममध्ये लपायचं ना तू, चला चला पटापट चला आपल्या रूममध्ये, असं म्हणत इकडे धैर्य जो आहे तो आता इकडे या सावीला घेऊन स्वतःच्या रूममध्ये जातो. इकडे ही दामिनी जी आहे ती अवंतीकडे खूप रागाने बघत राहते आणि ही सावीसुद्धा आता दामिनीकडे रागाने बघते. जेव्हा आता दामिनीच्या रूममधून सर्वजण गेलेले असतात तेव्हा ही सावी जेव्हा तेथून जाते तर दामिनी आता रूममधील ज्या काही वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या असतात त्या सर्व एकदा बघून घेते. परंतु आता या दामिनीच्या कपाटामध्ये साडीचा पदर जो आहे तो सावीकडून थोडासा अडकलेला तसाच राहिलेला असतो आणि तो आता ह्या दामिनीला दिसतो. दामिनी लगेच कपाटाच्या जवळ जाते आणि नेमकं हा साडीचा पदर बाहेर का आला ते बघत असते. तेव्हा आता ज्या काही फाईल समोर ठेवलेल्या असतात त्यासुद्धा ही दामिनी बघत असते, परंतु त्या जिथल्या तिथे असतात.
ती एकच फाईल जी आहे ती आता ह्या सावीने बाजूला ठेवलेली असते. धैर्य जो आहे तो सावीला घेऊन इकडे रूममध्ये येतो. अवंती काकू असतात आणि रीनाही असतात. रीना आता घरी निघून जाते. धैर्य सावीला बोलतो की कशासाठी गेली होती तू रूममध्ये, काय गरज होती तुला तिकडे जायची. तेव्हा सावी बोलते की फ्रेंड मी फक्त खेळत होते, मी काय केलं. तेव्हा आता इकडे धैर्य बोलतो की अगं तू नव्हतं तिकडे जायला पाहिजे सावी, तुला कळतं का. आता इकडे सावी खूप चिडते. सावी बोलते की एकतर मला खेळायला कुणी बरोबर नसतं, मग मी काय करायचं, तू तर जातो तिकडे निघून, असं पण इकडे सावी बोलते. तेव्हा धैर्य जो आहे तो सावीला सॉरी सॉरी असं बोलतो. त्यानंतर इकडे सावी बोलते की माझी खेळणी जी आहे ना ती कुणी ना कुणी घेत असतं, मला खेळायला पण खेळणी नसते. तेव्हा धैर्य बोलतो की इथून पुढे नाही घेणार तुझी कुणी खेळणी. आता इकडे सावी जी आहे ती धैर्यला बोलते की फ्रेंड तू कायम माझ्यासोबत असशील ना रे, असं सावी ही धैर्यला जेव्हा विचारते तेव्हा धैर्य जो आहे तो सावीकडे बघत राहतो. इकडे आता हा धैर्य जो आहे तो सावीच्या तोंडावरून हात फिरवतो आणि बोलतो की अगं काय विचारते सावी मला, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही सावी, कधीच नाही जाणार गं, असं धैर्य जो आहे तो सावीला बोलतो आणि तिला आपल्या मिठीमध्ये घेतो. आता सावीसुद्धा खूप खुश होऊन धैर्याच्या मिठीमध्ये आलेली असते आणि दोघे एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता धैर्य जो आहे तो सावीला बोलतो की मी तुझी खेळणी घेऊन येतो बरं का, असं म्हणत आता धैर्य जो आहे तो तेथून निघून गेलेला असतो. आता हा आपला पराग जो आहे तो इकडे या आपल्या सावीला कॉल करत असतो आणि सावीशी बोलत असतो. तेव्हा सावी बोलते की हो ना, मी त्या दामिनी मुजुमदारच्या रूममध्ये गेले होते परंतु ती तेवढ्यात तिथे आली, असं पण ही सावी जी आहे ती परागला बोलत असते. मला खूप फाईल सापडल्या, त्यातील एक फाईल मी बाजूला ठेवली, असं पण इकडे सावी जी आहे ती परागला फोनवर बोलते. आता पराग बोलतो की सावी काय करायचं आता, मला तर वाटतं की आता तू धैर्यला सर्व काही सांगून टाक. तेव्हा सावी बोलते की अरे पुरावा नाही माझ्याकडे, कसं सांगू मी, तुमच्या आईने माझ्या वडिलांचा खून केला असं कसं बोलू मी धैर्यला, असं पण इकडे आता सावी परागला बोलत असते. दुसरीकडे आता धैर्य जो आहे तो बोलतो की मी आता सावीला ह्या सर्व खेळण्या देऊन येतो, नाहीतर ती पुन्हा ओरडत बसेल की मला खेळण्याचं नाही म्हणून, असं पण इकडे धैर्य बोलत असतो. तिकडे आता ही सावी जी आहे ती परागला बोलते की तू एक काम कर पराग, आता त्या दामिनी मुजुमदारच्या रूममध्ये आपण एक रेकॉर्डर लावूयात. तू मला फक्त एक माईक आणून दे आणि तो माईक फक्त आपल्यालाच माहीत असला पाहिजे आणि दामिनीचं सर्व काही बोलणं जे आहे ते त्या माईकमध्ये रेकॉर्ड होईल आणि मग आपल्याला पुरावा नक्कीच मिळेल, असं पण इकडे ही सावी जी आहे ती परागला सांगत असते आणि रीना पण आता सर्व काही फोनवर ऐकत असते. एवढ्यामध्ये आता धैर्य जो आहे तो रूममध्ये येतो आणि सावीला बोलतो की एवढा काय विचार करतेस सावी तू. एवढ्यामध्ये इकडे पराग हा फोनवर बोलत असतो तर सावी बोलायची बंद होते कारण तिथे धैर्य आलेला असतो. आता इकडे सावी जे आहे आता ते या आपल्या धैर्याला तिथून काही ना काही कारण सांगत काढून देते. तेव्हा पराग जो आहे तो सावीला बोलतो की कोण आलं होतं. तेव्हा सावी बोलते की धैर्य आले होते. तेव्हा पराग बोलतो की आपल्याला हे फोनवर बोलणंसुद्धा आता खूप अवघड वाटतंय. तेव्हा आता सावी पराग बोलत असतात. इकडे आता ही सावी बोलते की धैर्य आत्ता बाहेर चाललेले आहेत. पराग मला एक आयडिया सुचली बरं का, असं पण इकडे ही सावी जी आहे ती परागला सांगते. धैर्य जो आहे तो आपल्या हातामध्ये काही फाईल घेऊन इकडे घराबाहेर जाणार असतो कारण तो गाडीच्या जवळ आलेला असतो. आता तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि गाडी स्टार्ट करून तिथून बाहेर निघून येतो. इकडे आता जेव्हा हा आपला धैर्य जो आहे तो इकडे गाडी चालवत असतो तेव्हा त्याला सावीच्या खूप आठवणी आठवत असतात. आता इकडे ह्या आपल्या धैर्याची गाडी जाते तर सावी लगेच पटकन बाहेर येते आणि बाहेर येऊन आता ही परागला एक मेसेज करते की पराग धैर्य निघाले आहे, तू रेडी राहा, असा मेसेज जो आहे तो सावीने परागला केलेला असतो. आणि आता इकडे धैर्य जो आहे तो रोडने गाडी चालवत असतो. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो की सावीने काढलेल्या चित्रामुळे पप्पांच्या केसला एक दिशा नक्कीच मिळाली, असं पण धैर्य आपल्या मनाची गाडी चालवत असताना बोलत असतो. हा घात होता की घातपात होता हे लवकरच सत्य समोर यायला हवं, असं पण हा धैर्य आपल्या मनाशी बोलत असतो. आता जेव्हा धैर्य गाडी चालवत असतो तेवढ्यामध्ये आता पराग जो आहे तो एक आपली गाडीची आहे स्कूटी गाडी घेऊन तिथे रोडवरती येतो आणि तिला स्टार्ट करत असतो कारण ती गाडी बंद पडल्याचं नाटक परागने केलेलं असतं. तर धैर्य परागला विचारतो की पराग काय झालं. तेव्हा इकडे पराग बोलतो की माझी गाडी बंद पडली हो, त्यामुळे मध्ये थांबलोय मी. हा पराग जो आहे तो धैर्यला बोलतो की मला थोडंसं कॉर्नरला सोडतो का. तेव्हा धैर्य बोलतो की अरे सोडतो ना, बस गाडीमध्ये. आणि तेव्हा मात्र हा आपला पराग जो आहे तो गाडीमध्ये येऊन बसतो आणि धैर्य आता गाडी स्टार्ट करून तिथून निघतो. नंतर आता इकडे
हा आपला पराग जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता हा माईक जो आहे ना तो मला लवकरात लवकर सीटच्या खाली ठेवायला पाहिजे. तेव्हा इकडे धैर्य या परागला बोलतो की तुझ्या गाडीचं काम करून घे. तेव्हा पराग बोलतो की करायचं ना, गाडी सारखी सारखीच बंद पडते माझी, काय करणार, असं पराग या धैर्याला बोलतो. जो आहे तो माईक जो आहे तो आपल्या हातामध्ये खिशातून बाहेर काढतो आणि हळूच त्या शिटाखाली ठेवून देत असतो, परंतु धैर्याचं आरशामध्ये लक्षच असतं. आता इकडे परागने हळूच तो माईक जो आहे तो त्या शिटाखाली ठेवलेला असतो. तरी पण ह्या धैर्याचं नेमकं लक्ष जातं. धैर्य बोलतो की काय झालं काय झालं. तेव्हा आता इकडे पराग बोलतो की अहो मला उंदीर चावलाय उंदीर. तेव्हा धैर्य बोलतो की गाडीत कुठे उंदीर असतो का रे पराग, काही पण कसं बोलतोस. सावीकडे येते आणि तुझी मैत्रीण गेली का असं विचारते. तेव्हा आता इकडे दामिनी आपल्या मनाशी बोलते की हिचं काय चाललंय कुणास ठाऊक, आता तर काहीतरी वेगळंच आहे असं. पण इकडे दामिनी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि सावी तिच्याकडे बघत असते. तर प्रेक्षकांनो, आता ह्या सावीला एक खूप मोठा पुरावा जो आहे तो मिळवलेला आहे आणि ती आता नेमकं ह्या दामिनीला आता कसली शिक्षा देणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.